श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचा हा दिवस आनंदात, सुखात आणि समाधानात जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करून आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व असून आपण हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. दरवर्षी अश्विन महिन्यातील अमावस्येला हा दिवाळी सण आपण साजरा करत असतो. तर असा हा दिवाळीचा सण वसुबारसला सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत आपण साजरा करत असतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, देव दीपावली, गोवर्धन पूजा आणि शेवटी भाऊबीज असा आपण हा सण साजरा करत असतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या दिवाळी सणाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या दिवाळीच्या 5 दिवसात आपल्या मुख्य दरवाजावरती, प्रवेशद्वारावरती आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. काही वस्तू, शुभ वस्तू आपल्याला या दरवाजावर लावायचं आहेत. त्याचबरोबर आपल्याला दरवाजावर एक तोरण देखील लावायचं आहे. आता हे कोणतं तोरण आहे, तसेच कोणते उपाय करायचे आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दिवाळीच्या 5 दिवसात आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरात आमंत्रित करण्यासाठी लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये कायम वास असावा आणि आपल्या घरामध्ये ती राहिल्यामुळे आपल्या घराची नेहमी भरभराट आणि धनधान्याने आपले घर भरावे यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर त्यासाठी आपला हा जो घराचा दरवाजा असतो तो खूप महत्त्वाचा असतो. कारण आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी या सर्व गोष्टी या दरवाजातूनच आतबाहेर करत असतात आणि म्हणूनच आपल्याला जे लक्ष्मी प्राप्तीसाठी जे उपाय करायचे आहेत तर हे सर्व उपाय आपल्याला या दरवाजातच करायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसात पहाटे उठून आपल्या दरवाजामध्ये आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर 2 दिवे अवश्य लावायचे आहेत. अंगणात आपल्या दिवे लावायचे आहेत. तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला देखील आपल्याला हे दिवे अवश्य लावायचे आहेत. कारण दिवाळी सण हा दिव्याचा सण, प्रकाशाचा सण मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीला सकाळी आणि संध्याकाळी आपल्या दरवाजामध्ये हे दिवे अवश्य लावायचे आहेत. यामुळं लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लवकर प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा यामुळं प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यास सुरुवात होते. त्यानंतर आपल्याला आपल्या या दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर हे स्वस्तिक आपल्याला हळदी कुंकू आणि अष्टगंध मिक्स करून हा आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक हे खूप शुभ मानलं जातं. स्वस्तिक हे सुख समृद्धी, शक्ती आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक हे गणपती बाप्पांचं रूप देखील मानलं जातं आणि आपल्याला ऊर्जा देणारा स्वस्तिक हे आपल्याला या दिवाळीमध्ये आपल्या या दरवाजावर अवश्य काढायचं आहे. यामुळं लक्ष्मी माता लवकर आपल्यावरती प्रसन्न, आपल्या घराकडे लवकर आकर्षित होते. त्याचबरोबर हे स्वस्तिक काढत असताना आपल्याला दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा काढल्या पाहिजेत. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू हे अवश्य काढायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला या दरवाजावरती शुभ लाभ देखील काढायचा आहे. शुभ लाभ हे नेहमी दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला काढायचं आहे. शुभ लाभ देखील गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं. आणि आपल्या दरवाजावरती हे शुभ लाभ काढल्यामुळं आपल्या घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी, शुभ घटना घडू लागतात आणि त्यामुळंच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये आपल्या दरवाजावरती हे शुभ लाभ अवश्य काढायचं आहे. त्याचबरोबर आपण हे हळदी कुंकवाने देखील काढू शकतो किंवा आपल्या घराच्या दरवाजावरती आपण एखादं बाजारात मिळत असलेलं स्टिकर आणून देखील लावलं तरी देखील चालू शकतं. परंतु आपल्याला शुभ लाभ हे काढायचंच आहे किंवा चिकटवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ओम किंवा त्रिशूलचं चिन्ह काढायचं आहे. हे देखील खूप शुभ मानलं जातं. ज्या घराच्या दरवाजावरती हे त्रिशूल किंवा ओमचं चित्र असतं तर त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असते. त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे दरवाजावरती त्रिशूल किंवा ओमचं चित्र देखील अवश्य काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अगदी छोट्या-छोट्या अशा घंट्या लावायच्या आहेत. या घंट्यांच्या आवाजामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर जाते आणि ती घरामध्ये परत प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते. आणि आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता असावी आणि लक्ष्मी माता नेहमी वास करत असावी असं जर वाटत असेल तर आपल्याला या दरवाजावरती या छोट्या-छोट्या घंट्या आपल्या या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये अवश्य लावायच्या आहेत. तसेच आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या या दरवाजावरती आपल्याला जर जमत असेल तर सूर्याची प्रतिमा देखील आपण या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये आणून लावू शकता. त्याने देखील आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या घरामध्ये सुख समृद्धी
सुरुवात होते. तसेच आता हे जर तुम्ही उपाय केले या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच आकर्षित होणार आहे, घरामध्ये वास करणार आहे आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होणार आहे. घर धनधान्यानं भरणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी हे अगदी साधे आणि सोपे उपाय आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसात अवश्य करायचे आहेत. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावायचं आहे. हे पानाचं तोरण अतिशय शुभ मानलं जातं आणि हे तोरण जर आपल्या घरामध्ये जर लावलं, दरवाजावर लावलं, तर यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती जर पानं वाळली तर ती आपण काढून टाकायची आहेत आणि दररोज आपण नवीन आंब्याच्या पानाची तोरणं लावायची आहेत. तोरण आणून लावायचं आहे. बाजारात जे प्लॅस्टिकचं मिळतं तर ते न लावता आपण ताज्या आंब्याच्या पानाचं म्हणजे झाडाचे तोडून पानाचं तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या या दरवाजावर लावायचं आहे. जर हे आंब्याच्या पानाचं तोरण मिळालं नाही, तर तुम्ही अशोकाच्या पानाचं देखील तुमच्या दरवाजाला तोरण लावू शकता. ते देखील खूप शुभ मानलं जातं. किंवा तुम्ही पिंपळाच्या पानाचं देखील तोरण लावू शकता. पिंपळाच्या पानाचं तोरण म्हणजे पिंपळामध्ये भगवान विष्णू वास करत असतात आणि म्हणून तुम्ही या पिंपळाचं जरी तोरण लावलं तरी देखील हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं तुम्ही आंब्याच्या पानाचं किंवा पिंपळाच्या पानाचं हे तोरण अवश्य लावायचं आहे आणि हे तोरण आपण दररोज बदलायचं आहे आणि दररोज नवीन तोरण बनवून आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये लावायचं आहे. आणि आपल्याला शक्य होत असेल तरीही देखील आपण हे दररोज आपल्या घरामध्ये सकाळी देवपूजा झाल्यानंतर हे तोरण आपल्या दरवाजावर लावलं तरी देखील अतिशय उत्तम होईल आणि यामुळं देवी लक्ष्मी माता आपल्या घराकडे लवकरच आकर्षित होते आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होण्यास देखील यामुळे नक्कीच मदत होणार आहे. तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही जर केला या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये तुमच्या दरवाजावरती, तर यामुळं लक्ष्मी माता तुमच्या घराकडे लवकर आकर्षित होणार आहे आणि लक्ष्मी माता ही दरवाजातूनच आत बाहेर करत असते. त्यामुळं लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आपल्याला हा उपाय दरवाजावरच करायचा आहे आणि या दिवाळीच्या 5 दिवसामध्येच न करता आपण दररोज हा उपाय जरी केला तरी सुद्धा अतिशय उत्तम आणि यामुळं आपल्या घराची भरभराट होणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.